मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आता भीषण अपघात झालाय। खोपोली एक्झिट जवळील नवीन बोगद्यात 5 गाड्या एकमेकांवर आदळल्यात आणि या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। मृतांमध्ये कार, कंटेनर आणि टँकरमधील प्रवाशांचा समावेश आहे। 3 ते 4 जण यात किरकोळ जखमीही झालेत। पोलीस आणि देवदूत यंत्रणेकडून आता मदत कार्य सुरू झालंय। पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यामुळे चांगलीच विस्कळीत झाली आहे। अत्यंत मोठा असा हा अपघात म्हणावा लागेल। 5 गाड्या एकमेकांवर आदळून यात 3 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जण किरकोळ जखमी झाले। देवदूत आणि पोलीस सध्या मदत कार्य या ठिकाणी राबवत आहेत। यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर अत्यंत मोठा असा हा अपघात झालाय। प्रतिनिधी सचिन कदम आपल्या सोबत जोडले गेलेत। सचिन, आता एक्सप्रेसवेवर हा मोठा अपघात झालाय, काय परिस्थिती आहे त्या ठिकाणची? एक्सप्रेसवेची सगळ्यात मोठी घटना आहे। आज या ठिकाणी 3 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। हा जो अपघात आहे तो खोपोली एक्झिटच्या जवळ जो नवीन रस्ता झालाय त्या जो बोगदा झालेला आहे या बोगद्यामध्ये हा झालेला आहे। आणि यात जर का महत्वपूर्ण का गोष्ट बघाल तर कार वरती कंटेनर पडलेला आहे आणि पूर्ण असलेली माणसं ती ठार झालेली आहेत। आपण आधीच्या काही पाहिलं तर याच्यामध्ये रेस्क्यू ऑपरेशन आता चालू आहे। आता या ठिकाणची परिस्थिती जरी कंट्रोलमध्ये असली तरी अजूनही पूर्ण गाड्या बाजूला काढण्यात आलेल्या नाहीत अशी परिस्थिती आहे। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता पुणे मुंबईला जाताना हा एक्सप्रेसवेवर अत्यंत भीषण असा अपघात झाला। यात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे।